गुड मॉर्निंग मुलांनो. अच्छा, मला एक विचारायचंय. तुमच्यापैकी किती जणांना गाणी ऐकायला आवडतं? हं? हा, आय नो, सगळ्यांनाच आवडत असेल. हा, गाण्यांची चॉईस वेगवेगळी असू शकते. कोणाला एकदम लाऊड म्युझिक आवडतं, कोणाला थोडी शांत गाणी आवडतात, पण गाणी ऐकायला सगळ्यांनाच आवडत असेल. अच्छा, मला सांगा, तुम्ही ना एकदम शांत ठिकाणी बसून सुंदरसं गाणं ऐकताय आणि मधूनच तुमच्या बाजूने तिकडून कुठून तरी लग्नाची वरात वगैरे चालली आहे. ते खूप जोरात त्यांनी कसं वाजवतात ते माहितीच आहे तुम्हाला. तर ते वाजवायला सुरुवात केली. त्यावेळी कसं वाटतं रे तुम्हाला? चांगलं वाटतं का? इरिटेट होतं ना? असं वाटतं की किती आवाज आहे. हं. आणि तुम्हाला हा शब्द पण माहिती असेल, की लोकं किती ध्वनी प्रदूषण करतात आहेत, असं तुम्ही म्हणत पण असाल, हो ना? तर येस, आज आपण ध्वनी हा धडा सुरू करणार आहे. ठीक आहे. तर ध्वनी म्हणजे नुसतं गाणं नाही, ध्वनी म्हणजे नुसतं ते ध्वनी प्रदूषण करतात ते नाही. त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे त्याच्यामध्ये समजून घेण्यासारखं. तुम्हाला माहितीये, ध्वनी ही पण एक ऊर्जा आहे. ज्याला आपण ध्वनी ऊर्जा म्हणतो. ती ऊर्जा आपण वापरू शकतो वेगवेगळ्या कामासाठी. एका प्रकारे तर ती आपण वापरतोच आहे. आता जसं मी तुमच्याशी बोलतेय, तर मला जेवणामधून जी ऊर्जा मिळाली आहे, ती ऊर्जा वापरून ती ऊर्जा मी कशाला वापरते म्हणजे आय मीन ती ऊर्जा कशी वापरते मी तुमच्याशी संवाद साधायला वापरते, बोलायला वापरते, है ना? तर ध्वनी ही एक ऊर्जा आहे आणि त्याच्यामध्ये जाणून घेण्यासाठी खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. एक्झाम्पलसाठी एक प्रश्न विचारते तुम्हाला. तुम्हाला माहितीये वटवाघूळ? वटवाघूळला रात्रीचं दिसत नाही. तरी सुद्धा तो स्वतःचा मार्ग शोधून उडतं. तुम्हाला माहितीये त्याच्या मागे हे जी ऊर्जा काम करते ही ध्वनीचीच ऊर्जा आहे. कसं? ते आपण ह्या धड्यामध्ये जाणून घेणार आहे. तर अशा अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे तर जस्ट एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. ठीक आहे? तर चला, आता एकदम रेडी व्हा आणि फुल इंटरेस्टने, फुल क्युरिओसिटीने आपण हा धडा चालू करूया, की आज आपण काय नवीन शिकणार आहे.